नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. काँग्रेसनी रिशफल केलंय जनरल सेक्रेटरीच्या सगळ्या कामकाजामध्ये. आजच ऑर्डर निघाली. काल सी-डब्ल्यू-सीची मीटिंग झाली. त्याच मीटिंगमध्ये युद्धस्तरावर काम करूया असं ठरलं आणि मग त्यानंतर ज्या डिसिजन्स झाल्या त्यात महाराष्ट्र राज्याचा भार रमेश चेन्नितलांना दिला. रमेश चेन्नितला हे केरळचे जरी असले तरी ऑल इंडिया युथ काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तो कार्यकाळ फार चांगला गाजवला आणि ते राहुल गांधीचे विश्वस्त मानले जातात आणि रिझल्ट ओरिएंटेड असा माणूस मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्राला यावेळेला चांगला जनरल सेक्रेटरी मिळाला. नाही तर जनरली महाराष्ट्रात जनरल सेक्रेटरी येतात ते थैले घेऊनच येतात पैसे गोळा करायला. त्यामुळे इथे यावेळेला काही चांगलं होईल असं वाटतं. माणिकराव ठाकरे ज्यांनी फार चांगलं काम केलं तेलंगणामध्ये, त्यांना गोवा, दमन, दीव दिलं आणि आतली बातमी अशी आहे की महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसभा सीट देणारा राज्य असल्यामुळे त्यांना गोव्यात ठेवून त्यांचा पुन्हा महाराष्ट्रात बराचसा उपयोग केला जाईल अशी हिंट त्यांना दिलेली आहे. अविनाश पांडे जे झारखंडला होते, राजस्थान मध्ये होते, त्यांना उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य मिळालं, सर्वात मोठं राज्य. फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. महाराष्ट्राचे मुकुल वासनिक गुजरात पाहतील. रजनीताईंना नमस्ते झालेला आहे आणि एकूण जो काँग्रेसनी एक प्रयत्न केला की कुठे ना कुठे पुन्हा पाय नीट ठेवण्याचे. राजस्थानमध्ये सचिन पायलटला राजस्थानमधनं बाहेर काढलं कारण हे अशोक गेहलोत आणि सचिन एकत्र असले की भांडणं होणारच. त्यामुळे त्यांना छत्तीसगड दिलं आणि छत्तीसगडमध्ये त्यांना यावेळेला दाखवून द्यायचं आहे की तो काय इम्पॅक्ट करू शकतात. कारण इम्पॅक्ट करणारे फार लोक कमी आहेत सध्या जनरल सेक्रेटरीमध्ये जे रिझल्ट ओरिएंटेड आहेत. राजीव शुक्ला हिमाचलला होते, त्यांच्याकडे हिमाचल आणि चंदीगड तसंच ठेवलेलं आहे. बाकी असे काही मोठे फेरबदल म्हणजे फार हे दिसणारे मला असं वाटत नाही. पण लोकसभेमध्ये शेवटी संघटनांनी काम करायचं असतं आणि जनरल सेक्रेटरी सारखे बदलतात, त्यामुळे आम्हाला फार त्रास होतो असं दिग्विजय म्हणाले होते. त्यामुळं त्यानंतर त्या अनुशंसाने मला वाटतं आता हे जी लोक अपॉइंट झाली ही आता लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कंटिन्यू राहतील अशी कमसे कमी मी काँग्रेसमध्ये अपेक्षा आहे. सप्पल, गुरदीप सप्पल हे नवीन नाव, हे ऍडमिनिस्ट्रेशन पाहतील पूर्ण काँग्रेसचं आणि दिग्विजयचे खास आणि खरगेंचे अतिशय विश्वासू मानले जातात. मीडियामधनं गेलेले आहेत, त्यामुळे एका पत्रकाराची वर्णी तिथे लागली असं आपण म्हणू शकतो. पहिले राज्यसभा टीव्ही मध्ये होते, त्याच्या अगोदर ते फ्रीलान्सिंग पत्रकार होते. पण महाराष्ट्राचं जर बोलणं झालं तर मनोज जरांगे पाटलांनी 24 तारखेला म्हणजे जी ही होणार होती डिसेंबर 24 ला आम्ही वॉर्निंग आमची संपणार आहे. पण त्यांनी बीडच्या सभेत नवीन घोषणा केली की 20 जानेवारी पासून मुंबईमध्ये ते आमरण अनशन करतील. त्यांनी त्याचा रोड मॅप सांगितलाय आणि सोबत हेही सांगितलं की मुंबईमध्ये त्यांच्या गावापासनं मुंबईपर्यंत म्हणजे अंतरावरील ते मुंबई हा एक पदयात्रा निघेल. ज्या ज्या लोकांना शक्य होईल त्या पदयात्रेत ते येतील आणि त्यांनी सांगितलेला आकडा असा आहे की जवळजवळ 3 करोड मराठे हे मुंबईत येतील त्यांच्या समर्थनार्थ. तेव्हा ते स्वतःची व्यवस्था स्वतः करतील. जेवण, पांघरूण, अंथरूण ते स्वतः आणतील. पण नैसर्गिक विधीसाठी सरकारने व्यवस्था करावी. कारण उद्या मुंबईत घाण झाली तर आम्हाला दोष देऊ नका. ही एक धमकीवजा सूचनाही दिली. आझाद मैदानामध्ये हे प्रोग्राम होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही संयम घ्या, कारण सुप्रीम कोर्टमध्ये आजच क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे आणि जानेवारी 24ला त्याची सुनावणी होणार आहे. सरकारला वाटतं की कुठे ना कुठे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काही असं निघेल ज्यात मराठा समाजाला काही देऊ शकतील. परंतु मनोज जरांगे सरसकट सगळ्यांना कुणबीच द्यायला पाहिजे हे सांगितलं. काल सरप्राइझिंगली छगन भुजबळ व्यंगात्मक दृष्ट्याने असो की कुठल्याही प्रकारे असो ते बॅकफुटवर येताना दिसले. ते म्हणाले की मनोज जरांगेच्या समोर सरकार नमलेलं आहे, तुम्ही चीफ सेक्रेटरीचं घर तिथंच बांधा त्यांच्या गावात, म्हणजे अध्यादेश काढायला वेळ नको वगैरे वगैरे. आणि मी त्यांना पूर्ण त्यांच्या समर्थनार्थ आहे असं बोलून त्यांना ते वाइंड अप केलं. परंतु मला वाटतं छगन भुजबळ वर्सेस मनोज जरांगे पाटील
हा सामना इतक्या खालच्या लेव्हलवर गेला, की मनोज जरांगेंनी सांगितलं, की "एक वेळा आरक्षण मिळू दे, म्हणजे तुला मी जागा दाखवतो." येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी बहुतेक महाराष्ट्रात एकत्रच होतील. अशा वेळेला काय छगन भुजबळच्या विरुद्ध पूर्ण हा समाज किंवा हे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा कुनबा हा पूर्ण फ्रंट खोलेल का? कारण येवल्याचा येडपट असं त्यांना एकेरी नावानं अ, बोलून, की त्यांनी माझ्याबद्दल काय-काय बोललं. त्यामुळं मी नेहमी म्हणतो, की नेत्यांना बोलताना संयम ठेवायला हवा असतो. कारण आज आपण जे बोलतो ते उद्या आपल्यासमोर भूत होऊन उभं राहतं. उद्या पता नाही तुम्हाला त्यांची जरूरत पडेल, त्यांना तुमची जरूरत पडेल. अशा वेळेला नेहमी वैचारिक मतभेद जरी असले तरी मनभेद नसावेत. आणि मराठा आरक्षणाला घेऊन हे इतक्या खालच्या लेव्हलला पातळीवर झालं, की शेवटी छगन भुजबळ हे एक त्रासदायक मंत्री झाले मंत्रिमंडळातही. मुख्यमंत्री असो या उपमुख्यमंत्री असो यांना छगन भुजबळबद्दल उत्तरं देताना फार सांभाळून बोलावं लागायचं. कारण छगन भुजबळ यांनी सगळीच पायरी सोडली होती. ते विसरून गेले होते, की ती मंत्री आहेत. ते फक्त एक माळी समाजाचे नेता म्हणून समोर आलेले होते. छगन भुजबळ म्हणे सगळेच म्हणजे मराठा नेता असो, अ, दलित नेता असो, तर दलित पॅंथरचे नितीन राऊत, या माळी समाजाचे छगन भुजबळ आहे किंवा ओबीसीमध्ये नाना पटोले किंवा वडेट्टीवार आपल्याला म्हणतात. मराठाचं नेतृत्व शरद पवार, अजित पवार हे करण्याचा दम भरतात. तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात, "मी मराठा आहो आणि शेतकरी आहोत." शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याचा दम भरतात. पण यांनी खरोखरच कधी आपल्या पाठीमागे वळून पाहिलं का? जे संघर्षशील लोक आहेत, मराठा समाजाचे असो, ओबीसीचे असो, माळी असो, कुणबी असो, दलित असो, मागच्या जातीचे असो, हे सगळे लोकं गरीब आहेत. त्यांची समस्या इतक्या आहेत, की ते त्रासून गेलेले आहेत. महागाईने त्रासून गेले, बेरोजगारीने त्रासून गेले, अतिवृष्टी, अनावृष्टी यांनी त्रासून गेले. पीक विम्याचे पैसे मिळत मिळत नाहीत, त्यांनी त्रासून गेले. सरकारी मदत मिळत नाही, त्यांनी त्रासून गेले. पाणी मुबलक म्हणतात, पण पाणी नसतं, त्यांनी त्रासून गेले. वीज असते, पण वीज शेताला मिळत नाही, त्यांनी त्रासून गेले. असंख्य त्यांचे प्रश्न आहेत. आणि त्यांचे हे जे नेता बनलेले आहेत, नितीन राऊत, मर्सडीजच्या खाली उतरत नाही, अब्जोपती, करोडपती माणूस आहे. या दलित पॅंथरच्या चळवळीतनं निघणारा हा युवक असला करोडपती कसा झाला? छगन भुजबळ त्यांच्या त्या महालामध्ये एक-एक मूर्ती लाखो रुपयाची आहे. हे पैसे कुठनं आले? शरद पवार, अजित पवार हे सगळे शेतकऱ्यांची मुलं होती. आज अब्जोपती कशी झाली? नाना पटोले असो या वडेट्टीवार असो, की आपल्या स्वागतावर करोडो रुपये कसे खर्च करू शकतात? हे सगळे नेता करोडपती झालेले आहेत. कारण त्यांना पूर्ण समाज मागासलेलाच हवा, गरीबच हवा. जोपर्यंत समाज वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत त्रस्त होत नाही, तोपर्यंत या नेत्यांची नेतागिरी चालत नाही. ज्या दिवशी समाजाचे सगळे प्रश्न सुटलेले असतील, त्यावेळेला या नेत्यांना विचारणार कोण? त्यामुळं हे फक्त पोपटपंचीसारखे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी हे सगळं वाढत असतात. आणि महाराष्ट्र निर्माण होऊन इतके दिवस झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाले. पण बेसिक ज्या समस्या आहेत 75 वर्षापूर्वीच्या, त्या अजूनही कशा तशाच्या तशाच आहेत, तेच कळत नाही. त्यामुळे ह्या जाणून-बुजून ठेवल्या जातात त्या. त्यामुळे उद्या मनोज जरांगे पाटील जरी नेतृत्व एक गरीब घरातनं आलं, मिडल क्लासमधनं आलं. उद्या त्यांना मुंबईची हवा लागेल का? कारण मी लहान असताना माझ्यासमोर जामवंतराव धोटे नावाचं एक तुफान याच महाराष्ट्रात उठताना पाहिलं आणि ती त्सुनामी जेव्हा मुंबईला गेली, तेव्हा ती कशी बरबाद झाली, शांत झाली, हेही मी डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळे उद्या आरक्षण जरी मिळालं, त्यानंतर मग क्या या नेतृत्वाला पुन्हा करोडोपती बनण्याचं स्वप्न लागेल का? कारण राजकारण भ्रष्ट करतं, एवढं नक्की आहे. आणि प्रत्येक माणूस भ्रष्ट होतोच. काही लोकांची भूक भ्रष्टाचाराची भागतच नाही. काही लोकं अल्पशा भ्रष्टाचारात अल्पसंतुष्ट होतात. पण भ्रष्टाचार आहे, पैसा आहे. आणि हे सगळं चालत असताना महाराष्ट्र सरकारने याकडे सुद्धा लक्ष द्यावं.
की कोरोनाची साथ फैलत आहे. दिवसा दिवसाला मल्टिप्लाय होत आहे. 22 म्हणजे पेशंट होते 21 तारखेला, 21 डिसेंबरला. 22 डिसेंबरला ते 700च्या वर गेले. उत्तर प्रदेश सरकारपासून वेगवेगळ्या सरकारांनी गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत, की सर्दी, पडसा, खोकला झालं तर लगेच कोरोना चेक करा. कोरोनाचा का नया व्हायरंट तो इतका त्रासदायक होतोय, की तो त्याचा इलाज होऊ शकतो. याच्यावरच अजून चर्चा चालू आहे. मागच्या कोरोनामध्ये आपण जे पाहिलं, तो फार जुना इतिहास नाही. आत्ताचा आहे 2 वर्षापूर्वीचा, 1-1.5 वर्षापूर्वीचा. त्यामुळे जेव्हा तुम्ही 5 करोड, 3 करोड लोकं मुंबईत येता म्हणतात आणि 20-22 तारखेला आज 20 तारीख, 22 तारीख आहे डिसेंबरची. एका महिन्यात हा कोरोना किती पटीने फैलेल, त्याच्यावर किती कंट्रोल सरकार करू शकेल, त्यानंतरच हे 3 करोडचा मॉब मुंबई झेलू शकेल का? असे बरेचसे प्रश्न समोर उभे राहतील. तेव्हा जरांगे पाटलांना हात जोडून विनंती, तुम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या नादात असंख्य असे दुसरे प्रश्न उभे करू नका, ज्यामुळे महाराष्ट्राचं खरोखरच खूप नुकसान होईल. आज एवढंच. उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.